हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, फोन आले की सर आम्हाला कोर्स पाहत आहोत पण कोर्स आम्हाला दिसत नाहीये. तर आपण ॲप ओपन केल्यानंतर, ऑल एक्झाम कट्टा ॲप ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कोर्स दिसतील. मराठी विषय असेल, सेटनेट शिक्षणशास्त्र पेपर 2. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्राईज दिसते, आपण पाहू शकता. त्यानंतर सेटनेट पेपर 1, पेपर 2 मराठी, त्यानंतर राज्यशास्त्र, इंग्रजी, एमपीएससी परीक्षा आदी व्याख्याता, एमपीएससी परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स, सेटनेट राज्यशास्त्र, त्यानंतर ग्रंथालयशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, वाणिज्य, त्यानंतर एमपीएससी अर्थशास्त्र, हिंदी एमपीएससी, अशा वेगवेगळ्या विषयाच्या कोर्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आता आपण उदाहरण घेऊयात की तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहेत. तर बघा आपण मराठी विषयाचं उदाहरण घेऊयात. तुम्हाला या ॲपवर गेल्यानंतर ॲपमधील या मराठी विषयाच्या कोर्सवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणाहूनच कोर्स परचेसही करू शकता. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही मराठी विषयाचा कोर्स ओपन करा. तुम्ही ज्या विषयाचा कोर्स ओपन करणार आहात त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही परचेस केला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल. आणि या ठिकाणी आपल्या उजव्या साईडला कंटेन आहे बघा, इथं कंटेन 130 असं दिसतंय. लाईव्ह लेक्चर, नोटीस बोर्ड, अशा पद्धतीनं ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला अभ्यासासाठी कंटेन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं त्यामधले फोल्डर दिसतील. यामधलं पहिलं फोल्डर आहे एमपीएससी जाहिरात क्रमांक 114, 115 त्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ना तुम्ही परत जर पाहिलं तर अभ्यासक्रम आणि इतर माहिती बघा, पहिलं दुसरा जो फोल्डर आहे त्यामध्ये अभ्यासक्रम आहे मराठी विषयाचा, जुना नवीन सिलेबस, त्याच्यावरचे व्हिडिओज आणि या हस्तलिखित नोट्स आहेत. अर्वाचीन मराठी, मराठी पहिले लेक्चर्स, अशा पद्धतीनं. हे झालं दुसरं. आता तिसरं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट असं बघा फोल्डर आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी क्लिक केलेलं आहे. आता अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर आता आपण पहिली टेस्ट ऑनलाईनची अपलोड केली, पण तुम्ही याच्यावर क्लिक केलं म्हणजे टेस्ट मराठी टेस्ट नंबर 1 बघा, 2 नंबरच्या याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तुमची टेस्ट सुरू होईल. आता मी स्वतः ॲपमध्ये असल्यामुळं हे मला तुमची टेस्ट दिसणार नाहीये. फक्त त्यामध्ये मला काय दिसेल, जसं की व्ह्यू स्टेटस, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी ती ओपन केलेली आहे, आपण म्हणजे सोडवलेली आहे. इथं दिसेल आपल्याला किती मार्क मिळालेत. दत्ता सरांना 200 पैकी 80 मार्क मिळालेत. ग्रेड सी आहे त्यांचं, रँक 1 आहे. त्यानंतर मिनल गायकवाड मॅडमनी 62.5 मार्क मिळालेत. 200 पैकी निगेटिव्ह मार्क जाऊन हे तुम्ही 1 तासामध्ये सोडवलेलं आहे. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये मला दिसतं की यामध्ये फक्त मला दिसेल, तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसणार नाहीये. तुम्हाला असं दिसेल की तुमचं टेस्ट सुरू होईल. बघा प्रश्न पहिला असेल, भाषिक चिन्हांच्या वैशिष्ट्यापैकी कोणता घटक आवश्यक मानला जात नाही. तर या ठिकाणी तुम्हाला इथं फक्त योग्य गुण दिसतील, म्हणजे योग्यच पर्याय दिसेल इथं, कारण हे मी स्वतः ॲप हे केल्यामुळं. त्यानंतर खाली तुम्हाला त्याचे विश्लेषण दिसेल. पहिला प्रश्न, त्यानंतर दुसरा प्रश्न, दृश्य आणि श्राव्य माध्यमांचा समन्वय भाषेच्या कोणत्या अंगाला अधिक प्रभावित करतो. अनुभवात्मक आणि अर्थग्रहण, या ठिकाणी त्याचं सोल्युशन खाली दिलेलं असेल. अनुभवात्मक आणि अर्थग्रहण व्हिडिओ, ऑडिओ, चित्रे आदीमुळे शिकणाऱ्या, अशा पद्धतीने तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न या मराठी इथं प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक आहे 100 प्रश्न असतील. या ठिकाणी ड्युरेशन, टेस्ट ड्युरेशन 1 तास, म्हणजे तुमचं हे जे टाइम आहे, तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा टाइम चालू होईल किती सेकंद. त्यानंतर तुम्ही करेक्ट पर्याय किती, म्हणजे तुम्ही किती क्वेश्चन सोडवले, मार्क 200 मार्क पैकी करेक्ट किती प्रश्न आलेत, मार्क किती झालेत, अनअटेम्प्ट किती केलेले आहेत, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बोर्डवर दिसेल. म्हणजे अशा पद्धतीनं असे तुम्हाला क्लिक करून पुढे पुढे प्रश्न सोडवायचा आहे, जसं आपण ऑनलाईन टेस्ट सोडवतो. समजलं.
बघा हे टेस्ट तुम्हाला परत एकदा सांगतो की या ठिकाणी तुम्ही कोणत्या ह्याच्यावर गेलात तर वेगवेगळे फोल्डर आहेत. ऑनलाईन टेस्टच्या फोल्डरवर क्लिक करून 2 नंबरचा पर्याय तुम्हाला हे करायचा आहे, मराठी टेस्ट नंबर 1. ओके. आता या ठिकाणी आपण बघू शकता अभ्यासक्रम ऑनलाईन टेस्ट युनिट 1 घटक 1 घटकाचं नाव दिलंय. त्यामध्ये 45 व्हिडिओज आहेत मराठी विषयाचे घटक 1 चे, कारण याचा जुन्या सिलेबसनुसार आणि नवीन सिलेबसनुसार अशा पद्धतीचे आहेत. तर नवीन सिलेबसनुसारचे पण आपण पूर्ण व्हिडिओज या बघा न्यू अपडेट युनिट 1 याच्यामध्ये आपण सर्व व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे सिक्वेन्सली क्रमही त्या ठिकाणी दिलेले आहेत. बघा या ठिकाणी पहिला घटक युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5, युनिट 6, युनिट 7, युनिट 8, युनिट 9, युनिट 10 आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्याही देखील तुम्हाला फायली आपण तिथं अपलोड केलेल्या नेट सेटच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विश्लेषण आन्सर की सह. अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त हे मराठी विषयाचा कोर्स झाला. तुम्ही जसं आता काही विद्यार्थी दुसऱ्या विषयातून तयारी करत असाल तर तुम्ही कोर्सवर जायचं आहे. तुम्हाला जो कोर्स हवा आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. सेटनेट आहे. त्यानंतर आपण राज्यशास्त्र बघूयात. राज्यशास्त्रामध्ये देखील तुम्ही इथं कंटेंट राज्यशास्त्रावर क्लिक केला, परचेस केल्यानंतर कंटेंटवर गेलात की या ठिकाणी कंटेंटला क्लिक करायचंय. अशा पद्धतीने एमपीएससी पॉलिटिकल सायन्स सिलेबस पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक, व्हिडिओज, फाईल टाकलेले आहेत. सर्व 10 घटकांच्या नोट्स टाकलेल्या आहेत. आता इथं प्रॅक्टिस टेस्ट पेपर इथं जायचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये नाहीये. तर प्रॅक्टिस टेस्टमध्ये गेलात की तुम्हाला या ठिकाणी पहिली टेस्ट आपण आता अपलोड केली, त्यामुळे आता रिझल्ट काही आलेला नसणार आहे. इथं 0 दाखवेल. आताच आपण अपलोड केली. ज्यावेळेस विद्यार्थी सोडवतील त्यावेळेस मला दिसेल, पण तुम्हाला डायरेक्टली ती सोडवता येणार आहे. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक्स असू देत, जे आपण कोर्स लॉन्च केलेले आहेत, मराठी, त्यानंतर राज्यशास्त्र, इंग्रजी, त्यानंतर अर्थशास्त्र आणि हिंदी, याचेही तुम्हाला सेम याच पद्धतीनं दिसणार आहे. सेटनेटच्या विद्यार्थ्यांनी देखील तुम्हाला या कोर्सवर गेलात की तुम्हाला इथं कंटेंट जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला ते सर्व व्हिडिओज असतील, त्यानंतर नोट्स असतील, ह्या दिसणार आहेत. समजलं सर्वांना? म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं कोर्स एनरोल केल्यानंतर तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे हे तुम्हाला दिसतं. म्हणजे त्या सेटनेटमध्ये देखील बघा कंटेंटमध्ये फोल्डर 1 प्रिव्हियस पेपर आणि सिलेबस, युनिट 1 14 व्हिडिओ, 6 फाईल आहेत PDF, युनिट 2 13 व्हिडिओज आहेत, 5 फाईल आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक युनिट याचे व्हिडिओज आणि हे आहेत. आणि सर्वात खाली सेटनेटच्या टेस्ट आणि त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. आपण पाहू शकता प्रिव्हियस इयर टेस्ट. अशा पद्धतीनं चालेल. सर्वांना समजलं असेल. धन्यवाद. बघा तुम्हाला कोर्सही इथूनच क्लिक करून एकूण आपले युअर कोर्स 26 म्हणजे 26 कोर्स आहेत आपले एकूण. तर वेगवेगळ्या विषयाचे तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला जॉईन करायचं असेल, जॉईन झाल्यानंतरही कशा पद्धतीनं पाहायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.